हुतात्मा अनंता लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप। सेलू दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी तालुक्यातील डिग्रसवाडी येथील मराठा आंदोलक अनंता सुंदरराव लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला। हुतात्मा अनंता लेवडे यांच्या परभणी रोडवरील स्मारकास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी दत्ता सोळंके, हरिभक्तपरायण प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, निर्मिक क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलनात अनंता लेवडे यांनी 5 ऑगस्ट 2018 रोजी बलिदान दिले आणि आज मनोजदादा जरांगे यांचे आंदोलन सुरू असून मराठा आरक्षण आंदोलनात ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे, तरी या सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे की मराठा समाजातील युवकांचे बलिदान वाया जाऊ देऊ नये। तसेच हुतात्मा अनंता सुंदरराव लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी भगवान यादव, सुरेंद्र इंगोले, गुलाब महाराज गाडेकर, बाळकृष्ण लेवडे, सुंदर महाराज लेवडे, ज्ञानेश्वर लेवडे, संतोष निर्वळ, बाबासाहेब निर्वळ, गणेश निर्वळ, महादेव होगे, मोहन यादव, माणिक होगे, प्रल्हाद लेवडे, नारायण परभणे, अंजिराम गायकवाड, प्रल्हाद लेवडे, मुंजा लेवडे, अशोक लेवडे, माणिक होगे, अंकुश होगे, पवन नाईक, मोहन आठवले, प्रकाश सोनवणे, सुधाकर गाडेकर, पिंटू शेरे, पांडुरंग गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते। जय शिवराय। आपल्या सर्वांना माहिती आहे हुतात्मा कैलासवासी अनंत लेवडे यांचं आज पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं सर्व मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणासाठी अनेक हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यापैकीचेच आमच्या तालुक्याचे अनंत लेवडे हे सुद्धा होते। तर आपल्या सर्वांच्या जड अंतकरणाने आपण त्यांना या ठिकाणी अभिवादन करत आहोत, कारण या मराठा आरक्षणासाठी खूप जणांनी बलिदान दिलेलं आहे आणि तसेच आमचे एक अनंत भाऊसुद्धा ज्यांनी स्वतःचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी दिलेलं आहे आणि मराठा समाज त्यांचं बलिदान या ठिकाणी कधीही विसरणार नाही। आणि सरकारला माझी विनंती आहे की आता तरी जाग येऊ द्यात, किती आमचे मराठा बांधवांनी या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, परंतु अद्यापही मराठा समाजाच्या पदरामध्ये त्यांच्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी मिळालेलं नाही आहे। तर सरकारला सुद्धा या ठिकाणी विनंती की असे आणखीन दररोज पाहिलं असेल तर आमच्या मराठा बांधवांचं बलिदान जात आहे, परंतु या सरकारला मात्र या ठिकाणी जाग येत नाही। या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढंच विनंती करू सरकारला की आपण लवकरात लवकर आरक्षण देऊन आमच्या मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी संपवा, कारण मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी हा मराठा आरक्षणाचा लढा आजही त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मोठ्या ताकदीनं लढत आहे, परंतु सरकार या ठिकाणी मराठ्यांना सहकार्य न करता मराठ्यांना कसं अडचणीत आणता येईल त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे। तरी सरकारला विनंती, आणखीनही वेळ गेलेली नाही आहे, विधानसभेच्या इलेक्शनाच्या अगोदर या सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावं, तरच कुठंतरी या ठिकाणी मराठा समाज शांत बसेल आणि त्यांचं आरक्षणाचा जो लढा आहे तो लढा तरी कोणत्या पुढ्या अंगलने या ठिकाणी थांबू शकेल, एवढंच या ठिकाणी आजच्या या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सह्याद्री वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू।